नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण मॅट्रायसेसची अरिथमेटिक ऑपरेशन सगळी पाहिली. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स हा मॅट्रिक्समधला एक छोटासा टॉपिक आहे, तो आपण बघणार आहे आणि त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आहेत छोटे छोटे ते आपण सॉल्व करणार आहे. तर पहिल्यांदा बघूया ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय. सपोज ए असा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे. सपोज तो आहे 1 2 3 4 5 6 अँड 3 2 5 असा 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे. सपोज ए मॅट्रिक्स. तर ट्रान्सपोज म्हणजे काय, व्हॉट इज ट्रान्सपोज. ट्रान्सपोज मीन्स इंटरचेंजिंग rows and columns of this matrix A, interchanging rows and columns. So interchanging rows and column of this matrix A, and that matrix is called as transpose of matrix. That new matrix is called as transpose of matrix. म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं झालं तर रोज आणि कॉलम यांचं इंटरचेंजिंग करायचं. म्हणजे इंटरचेंज करायचे रोज आणि कॉलम्स. म्हणजे काय करायचं, जे रोज आहेत ते कॉलम्स करायचे आणि जे कॉलम्स आहेत ते रोज करायचे, किंवा जे रोज आहेत ते कॉलम्स केले. समजा हा पहिला रो आहे तो कॉलम केला, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम. मग हा जो मॅट्रिक्स तयार होईल नवीन, तो मॅट्रिक्स म्हणजे कोणता, ट्रान्सपोज मॅट्रिक्स. आणि ट्रान्सपोज मॅट्रिक्स दाखवायचा कसा, ए ट्रान्सपोज डोक्यावर टी लिहायचं, किंवा एकतर ए डॅश. ए ट्रान्सपोज किंवा ए डॅश म्हणजेच काय, एचा रो आणि कॉलम इंटरचेंज करून तयार झालेला मॅट्रिक्स, त्याचं मिनिंग आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आता या टॉपिकवरचे रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आपण बघूया. त्याच्या आधी या एचा ट्रान्सपोज म्हणजे कसा मॅट्रिक्स येणार, ए डॅश इज इक्वल टू, हा रो पहिला रो आहे त्याचा पहिला कॉलम करायचा म्हणजे 1 2 3, सिम्पल आहे. दुसरा रो आहे त्याचा दुसरा कॉलम करायचा म्हणजे 4 5 6. तिसरा रो आहे त्याचा तिसरा कॉलम करायचा 3 2 5. याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आता याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करूया. सो विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघा. पहिला ट्रान्सपोजवरचे प्रॉब्लेम आहेत. ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स, आणि फाइंड काय करायचे आहे, ए बीचा ट्रान्सपोज. ए बी मॅट्रिक्स आधी काढायचा आणि त्याचा ट्रान्सपोज काढायचा आपल्याला. पहिल्यांदा ए इंटू बी हे मल्टिप्लिकेशन आधी करावं लागेल आणि त्याचा ट्रान्सपोज करायचा. सो बघा सोल्युशन, पहिल्यांदा ए बी काढून घ्या. ए बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स 1 2 5 3 आणि बी मॅट्रिक्स त्याला इंटू 2 6 -3 आणि 4. 2x2 आहे, हा पण 2x2 आहे, 2ला 2 गेलं. आन्सरचा मॅट्रिक्स काय येणार आहे, 2x2 मॅट्रिक्स. सो ए बी इज इक्वल टू आन्सर मॅट्रिक्स रो इंटू कॉलम 1 इंटू 2 2 प्लस 2 इंटू -3 -6. त्यानंतर 1 इंटू 6 6 आणि 2 इंटू 4 प्लस 8. त्यानंतर 5 इंटू 2 10 आणि इंटू प्लस 3 इंटू -3 -9. त्यानंतर 5 इंटू 6 30 अँड प्लस 3 इंटू 4 12. ओके, इज इक्वल टू काय येणार, ए बी इज इक्वल टू 2 -6 -4 6 प्लस 8 14 10 -9 1 अँड 30 प्लस 12 42. So this is a AB matrix, but we want transpose of AB matrix. So AB transpose काय येणार, AB transpose is equal to ह्याचा रोचा कॉलम करायचा. -4 आणि 14 रो आहे तो -4 आणि 14 कॉलम केला, आणि 1 आणि 42 रो आहे तो 1 आणि 42 कॉलम केला. दिस इज ट्रान्सपोज ऑफ AB मॅट्रिक्स. तर बघा असा प्रॉब्लेम दिलेला आहे. इफ ए इज इक्वल टू 2 3 -1 4 5 0, हा 2x3 मॅट्रिक्स दिलेला आहे, हा 2x3 मॅट्रिक्स दिलेला आहे. आणि आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे
ए प्लस बी आणि त्याचा ट्रान्सपोज इज इक्वल टू काय यायला पाहिजे, ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. म्हणजे दोन काढायचे आहेत आपल्याला. एकदा ए प्लस बी काढायचं, त्याचा ट्रान्सपोज करायचा, त्यानंतर ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज काढायचं आणि त्याची ॲडिशन करायची. तो जो मॅट्रिक्स येईल ते दोन्ही इक्वल पाहिजे. बघा पहिल्यांदा इकडून सुरुवात करूया, हे आधी काढून घेऊया. सो पहिल्यांदा आपल्याला ए प्लस बी काढावं लागणार आहे, नंतर त्याचा ट्रान्सपोज. सो ए मॅट्रिक्स काय 2 3 -1 4 5 0 आणि प्लस त्यामध्ये -1 2 4 1 3 आणि 0. सो याचे ॲडिशन काय येणार, डायरेक्ट ॲडिशन 2 - 1 1 3 + 2 5, त्यानंतर -1 + 4 3 4 + 1 5 5 + 3 8 आणि 0 + 0 0. हा झाला ए प्लस बी मॅट्रिक्स. आणि याचं काय करायचं आपल्याला, ट्रान्सपोज. सो ए प्लस बीचा ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय, रोचे कॉलम करायचे. सो हा रो आहे 1 5 3, तो इकडं कॉलम करायचा आणि दुसरा रो 5 8 0 झालं. हा 3/2 मॅट्रिक्स ट्रान्सपोजचा तयार झाला. आता आपण हे काढून बघूया. इथून सुरुवात करतो मी. सो ए ट्रान्सपोज पहिल्यांदा काढावं लागेल, नंतर बी ट्रान्सपोज. ए मॅट्रिक्स असा आहे, त्याचा ट्रान्सपोज काय येणार, रोचे कॉलम करायचे. सो ए ट्रान्सपोज काय येणार 2 3 -1 आणि 4 5 0. तसंच बी ट्रान्सपोज काय येणार, रोजचे कॉलम करायचे -1 2 4 आणि 1 3 0. आता त्याचे आपल्याला काय करायचे, ॲडिशन दोन्हीची. सो ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू, ए ट्रान्सपोज काय 2 4 3 5 -1 आणि 0 प्लस बी ट्रान्सपोज काय -1 1 2 3 4 आणि 0. सो याचे ॲडिशन 2 - 1 1 4 + 1 5 3 + 2 5 5 + 3 8 -1 + 4 + 3 राईट, -1 + 4 + 3 अँड 0 + 0 0. बघा हा झाला ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. आता हे दोन्ही इक्वल आहेत का बघा, 1 5 1 5 5 8 3 0 दोन्ही इक्वल आहेत. देअरफॉर हे प्रूव्ह झालं, ए प्लस बी त्याचा ट्रान्सपोज केला तरी तो ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज त्याच्याशी इक्वल असतो. ओके, बघा अशा पद्धतीचा सिंपल प्रॉब्लेम आहे. ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2/2 मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स दिलेला आहे 2/2 मॅट्रिक्स आणि हे आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत. सो ए प्लस बी आधी काढायचं, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आणि तो इक्वल आला पाहिजे ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज बरोबर. म्हणजे आत्ता जो प्रॉब्लेम आपण सोडवला तसाच सेम आहे, फक्त मॅट्रिक्स इथं 2/2 दिलेले आहेत. सो पहिल्यांदा ए प्लस बी काढून घेऊया. ए प्लस बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स 1 3 2 4 आणि प्लस बी मॅट्रिक्स 2 - 1 3 आणि 2. सो इज इक्वल टू येणार 1 + 2 3 3 + -1 म्हणजे +2 2 + 3 5 अँड 4 + 2 6. हा ए बी मॅट्रिक्स आला. आता त्याचा ट्रान्सपोज ए प्लस बीचा ट्रान्सपोज म्हणजे रोजचे कॉलम करायचे. हा रो आहे त्याचा कॉलम करायचा 3 आणि 2, हा रो त्याचा कॉलम 5 आणि 6 झालं. ए बी ट्रान्सपोज मॅट्रिक्स झाला. आता ए प्लस बी ट्रान्सपोज मॅट्रिक्स झाला. आता ए ट्रान्सपोज काढूया, बी ट्रान्सपोज काढूया. सो ए ट्रान्सपोज काय, ए ट्रान्सपोज इज इक्वल टू त्याचे रोजचे कॉलम करायचे. सो 1 रो आहे तो 1 3 2 4 आहे तो 2 4 कॉलम करायचा. आणि बी ट्रान्सपोज काय येणार 2 - 1 आहे त्याचा कॉलम 3 2 आहे त्याचा कॉलम. ओके, आता ए ट्रान्सपोज आणि बी ट्रान्सपोज झालं. आता त्याचे ॲडिशन करायचे. ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज काय 1 2 3 आणि 4 प्लस बी ट्रान्सपोज काय 2 3 -1 आणि 2. बघा याचे ॲडिशन काय येणार 1 + 2 3 2 + 3 5 3 + -1 2 अँड 4 + 2 6.
बघा इक्वल आलेत का 3 5 2 6 3 5 2 6 म्हणजे ते आपलं प्रूव्ह झालं. देअरफॉर ए प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. दॅट्स व्हेरीफाईड. मग असा प्रॉब्लेम आहे. ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स. आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे काय, ए बी मॅट्रिक्स काढायचा, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आणि तो इज इक्वल टू आला पाहिजे बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज, त्याच्या एवढा आला पाहिजे. ते व्हेरीफाय आपल्याला करायचं. सो पहिल्यांदा ए बी मॅट्रिक्स काढावं लागेल. सो तिथून सुरुवात करूया. ए बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्सला पहिल्यांदा 1 3 2 आणि 4 इंटू त्याला बी मॅट्रिक्स 2 -1 3 आणि 2. आता याचं मल्टिप्लिकेशन काय येणार, 1 रो इंटू कॉलम, 1 इंटू 2 2 प्लस 3 इंटू 3 9, 1 इंटू -1 प्लस 3 इंटू 2 6, त्यानंतर 2 इंटू 2 4 प्लस 4 इंटू 3 12, 2 इंटू -1 -2 प्लस 4 इंटू 2 8 इज इक्वल टू ह्याचं काय येणार 9 प्लस 2 11, -1 प्लस 6 प्लस 5 4 प्लस 12 16 आणि -2 प्लस 8 प्लस 6. ए बी मॅट्रिक्स. आता त्याचा ट्रान्सपोज घ्यायचे आपल्याला. ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू याचे रोजचे कॉलम करायचे. सो 11 5 आहे तो कॉलम करा 11 5 16 आणि 6. सो हा आहे ए बी ट्रान्सपोज मॅट्रिक्स. आता आपल्याला पुढं इज इक्वल टू आहे बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. तर पहिल्यांदा ए ट्रान्सपोज काढून घेऊया, म्हणजे याचे रोजचे काय करायचे कॉलम. सो 1 3 2 आणि 4 आणि बी ट्रान्सपोज काय येणार, रोजचे कॉलम 2 -1 आणि 3 2. ओके. आता त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे ट्रान्सपोज मॅट्रिक्स, पण काय करायचं आहे बी इंटू ए करायचे. सो बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू बी मॅट्रिक्स, बी ट्रान्सपोज मॅट्रिक्स 2 3 -1 2 आणि ए ट्रान्सपोज मॅट्रिक्स 1 2 3 4. ह्याचं मल्टिप्लिकेशन. सो 2 इंटू 1 2 प्लस 3 इंटू 3 9, 2 इंटू 2 4 प्लस 3 इंटू 4 12, -1 इंटू 1 -1 प्लस 2 इंटू 3 6, -1 इंटू 2 -2 प्लस 2 इंटू 4 8. सो हे किती येते बघा, 2 इंटू 9 11, 4 प्लस 12 काय येणार 16, -1 प्लस 6 काय येणार 5 आणि -2 प्लस 8 काय येणार 6. सो आले का बघा इक्वल 11 16 5 आणि 6. सो काय आलं आपलं, ए बी ट्रान्सपोज मॅट्रिक्स इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. ब्रॅकेट इम्पॉर्टंट आहे. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स दिला आहे 2x3 मॅट्रिक्स, 2x3 मॅट्रिक्स आणि आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. सो ए बी का आधी काढायला लागेल, त्याचा ट्रान्सपोज घ्यावा लागेल, त्यानंतर ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज काढावे लागतील आणि परत त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. सो ए बी पासून सुरुवात करूया. ए बी पहिल्यांदा काढूया. ए मॅट्रिक्स दिला आहे 2 -3 1 आणि 5 इंटू त्याला बी मॅट्रिक्स 3 -1 2 आणि 1 0 1. सो हा आहे 2x2, हा आहे 2x3. 2ला 2 गेलं, 2x3 मॅट्रिक्स आन्सरचा असणार आहे. सो काय येणार, मल्टिप्लिकेशन आहे 2x3 मॅट्रिक्स, 2 रो आणि 3 कॉलम. सो रो आणि कॉलम 2 इंटू 3 6, -3 इंटू 1 -3, 2 इंटू -1 -2, -3 इंटू 0 प्लस 0, 2 इंटू 2 4 आणि -3 इंटू 1 -3, 1 इंटू 3 3, 5 इंटू 1 प्लस 5, 1 इंटू -1 -1
आणि 5 इंटू 0 प्लस 0. 1 इंटू 2 2, 5 इंटू 1 5. ओके, सो इज इक्वल टू काय येणार 6 मायनस 3 3, मायनस 2 प्लस 0 मायनस 2, 4 मायनस 3 1, 3 प्लस 5 8, मायनस 1 प्लस 0 मायनस 1, 2 प्लस 5 7. आणि हा झाला ए बी मॅट्रिक्स. त्याचा आपल्याला घ्यायचा आहे ट्रान्सपोज. सो ए बी डॅश इज इक्वल टू रोजचे कॉलम करायचे. हा रो आहे त्याचा कॉलम 3 मायनस 2 1, 8 मायनस 1 7. राईट, हा आहे ए बी ट्रान्सपोज मॅट्रिक्स. इज इक्वल टू आपल्याला हा मॅट्रिक्स येतोय का बघायचा आहे. सो पहिल्यांदा ए ट्रान्सपोज काढून घेऊया. ए ट्रान्सपोज काय येणार रोजचे कॉलम 2 मायनस 3 आणि 1 5. तसंच बी ट्रान्सपोज काय येणार बी ट्रान्सपोज इज इक्वल टू 3 मायनस 1 2 आणि 1 0 1. हा आहे 2/2, हा आहे 3/2. सो काय येणार बघा मल्टिप्लिकेशन. आपल्याला काय पाहिजे बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. आता बी ट्रान्सपोज म्हणजे बी मॅट्रिक्स पहिल्यांदा लिहायचा. सो 3 1 मायनस 1 0 2 आणि 1 आणि इंटू त्याला ए मॅट्रिक्स 2 1 मायनस 3 आणि 5. बघा हा आहे 3/2 मॅट्रिक्स आहे 2/2. 2ला 2 गेलं 3/2 मॅट्रिक्स परत एकदा येतो ह्याच्यासारखा. सो बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करूया. रो इंटू कॉलम 3 इंटू 2 6 प्लस 1 इंटू मायनस 3 मायनस 3. त्यानंतर 3 इंटू 1 3 आणि 1 इंटू 5 प्लस 5, मायनस 1 इंटू 2 मायनस 2 अँड प्लस 0. त्यानंतर मायनस 1 इंटू 1 मायनस 1 अँड 0 इंटू 5 प्लस 0. 2 इंटू 2 4 आणि 1 इंटू मायनस 3 मायनस 3. त्यानंतर 2 इंटू 1 2 अँड 1 इंटू 5 प्लस 5 इज इक्वल टू 6 मायनस 3 काय येणार 3, 3 प्लस 5 काय येणार 8, मायनस 2 प्लस 0 मायनस 2, मायनस 1 प्लस 0 मायनस 1, 4 मायनस 3 1, 2 प्लस 5 7. बघा आलाय का ए बी ट्रान्सपोज ह्याच्यासारखा तो मॅट्रिक्स आहे का बघा. 3 8 मायनस 2 मायनस 1 आणि 1 7. ह्याचा अर्थ हे जे आहे ते आपण व्हेरीफाय केलं. ते तुम्ही खाली लिहू शकता. देअरफॉर ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज दस व्हेरीफाय. सो नेक्स्ट प्रॉब्लेम असा दिलेला आहे. ए मॅट्रिक्स दिला आहे 3/3 मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स पण दिलेला आहे 3/3 मॅट्रिक्स. आणि व्हेरीफाय करायचं आहे ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. सो पहिल्यांदा ए बी मॅट्रिक्स काढावं लागेल. ए बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स काय 1 2 मायनस 1 3 0 2 4 5 0 आणि इंटू त्याला बी मॅट्रिक्स 1 0 0, त्यानंतर 2 1 0 आणि 0 1 3. याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो 3/3चा आन्सर येणार आहे मॅट्रिक्स. सो रो इंटू कॉलम 1 इंटू 1 1 प्लस 2 इंटू 2 4 प्लस मायनस 1 इंटू 0 प्लस 0. त्यानंतर 1 इंटू 0 0 प्लस 2 इंटू 1 2 प्लस मायनस 1 इंटू 1 मायनस 1. त्यानंतर 1 इंटू 0 0 प्लस 2 इंटू 0 प्लस 0 प्लस मायनस 1 इंटू 3 मायनस 3. त्यानंतर दुसरा रो आणि तिन्ही कॉलम 3 इंटू 1 3 0 इंटू 2 प्लस 0 आणि 2 इंटू 0 प्लस 0. 3 इंटू 0 0 प्लस 0 इंटू 1 0 प्लस 2 इंटू 1 2. त्यानंतर 3 इंटू 0 0 प्लस 0 इंटू 0 0 प्लस 2 इंटू 3 6. 4 इंटू 1 4 प्लस 5 इंटू 2 10 प्लस 0 इंटू 0 0. 4 इंटू 0 0 प्लस 5 इंटू 1 5 प्लस 0 इंटू 1 0. त्यानंतर 4 इंटू 0 0 प्लस 5 इंटू 0 0
प्लस 0 इंटू 3 0. ओके, इक्वल्स टू काय येणार 1 प्लस 4 5. त्यानंतर 2 मायनस 1 1. 0 मायनस 3 काय येणार -3. 3 प्लस 0 काय येणार 3. 0 प्लस 2 काय येणार 2. 0 प्लस 6 काय येणार 6. 4 प्लस 10 14. 5 आणि इथं 0. ॲडिशन करायचे फक्त. हा झाला ए बी मॅट्रिक्स. आता याचा ट्रान्सपोज म्हणजेच काय रोचे कॉलम करायचे. सो पहिला रो पहिला कॉलम करायचा 5 1 आणि -3. दुसरा रो दुसरा कॉलम 3 2 आणि 6. तिसरा रो तिसरा कॉलम 14 5 आणि 0. हा झाला ए बी ट्रान्सपोज. आता बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिल्यांदा ए ट्रान्सपोज काय येणार रोजचे कॉलम करायचे 1 2 -1 1 2 -1 3 0 2 3 0 2 4 5 0 4 5 0. तसंच बी ट्रान्सपोज काय येणार रोजचे कॉलम करायचे 1 0 0 कॉलम 1 0 0 2 1 0 2 1 0 0 1 3 0 1 3. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन पण काय करायचं आहे बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. सो बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज काय 1 2 0 0 1 1 आणि 0 0 3. हे 0 0 आहे. आणि ह्याला इंटू काय करायचं आहे ए ट्रान्सपोज 1 3 4 2 0 5 आणि -1 2 आणि 0. बघा मल्टिप्लिकेशन करा 3/3 मॅट्रिक्स येणार आहे. सो रो इंटू कॉलम 1 इंटू 1 1 प्लस 2 इंटू 2 4 प्लस 0 इंटू -1 0. त्यानंतर 1 इंटू 3 3 प्लस 2 इंटू 0 0 प्लस 0 इंटू 2 0. राईट. 1 इंटू 4 4 प्लस 2 इंटू 5 10 प्लस 0 इंटू 0 0. त्यानंतर दुसरा रो आणि तिन्ही कॉलम 0 इंटू 0 0 इंटू 1 0 प्लस 1 इंटू 2 प्लस 2 प्लस 1 इंटू -1 -1. राईट. 0 इंटू 3 0 प्लस 1 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 2 2. बघा 0 इंटू 4 0 प्लस 1 इंटू 5 5 प्लस 1 इंटू 0 0. त्यानंतर तिसरा रो आणि तिन्ही कॉलम 0 इंटू 1 0 प्लस 0 इंटू 2 0 प्लस 3 इंटू -1 -3. 0 इंटू 3 0 प्लस 0 इंटू 0 0 प्लस 3 इंटू 2 6. ओके. 0 इंटू 4 0 प्लस 0 इंटू 5 0 प्लस 3 इंटू 0 0. बघा ॲडिशन करा 1 प्लस 4 5 3 प्लस 0 3 4 प्लस 10 14 2 -1 सॉरी प्लस 1 0 प्लस 2 2 5 -3 6 अँड 0. बघा ए बी ट्रान्सपोज सारखा मॅट्रिक्स आलाय का बघा 5 3 14 1 2 5 -3 6 0. Thus verified. AB transpose is equal to B transpose into A transpose. हे व्हेरीफाय केलं. बघा असा प्रॉब्लेम दिलेला आहे. ए मॅट्रिक्स दिला आहे 2/3 मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स दिला आहे 3/2 मॅट्रिक्स. आपल्याला काढायचे व्हेरीफाय करायचे ए बीचा ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. पहिल्यांदा ए बी मॅट्रिक्स काढून घेऊया. ए बी मॅट्रिक्स इज इक्वल टू ए मॅट्रिक्सला 2 5 6 0 1 आणि 2 आहे 2/3 मॅट्रिक्स इंटू त्याला बी मॅट्रिक्स 6 1 0 4 5 आणि 7 हा आहे 3/2 मॅट्रिक्स. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 ला 3 गेलं 2/2 मॅट्रिक्स येणार आहे. ओके.
सो ए बी इज इक्वल टू काय येणार, रो इंटू कॉलम, 2 इंटू 6 12 प्लस 5 इंटू 0 0 प्लस 6 इंटू 5 30 राईट. त्यानंतर 2 इंटू 1 2 प्लस 5 इंटू 4 20 प्लस 6 इंटू 7 42. दुसरा रो पहिला कॉलम 0 इंटू 6 0 प्लस 1 इंटू 0 0 प्लस 2 इंटू 5 10. त्यानंतर 0 इंटू 1 0 प्लस 1 इंटू 4 4 प्लस 2 इंटू 7 14. हे किती येतं आहे बघा, ए बी इज इक्वल टू 12 प्लस 30 42. त्यानंतर 42 प्लस 2 44 अँड प्लस 20 64. 0 प्लस 10 10 4 प्लस 14 18. असा ए बी मॅट्रिक्स आला. त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू काय येणार, रोजचे कॉलम करायचे 42 64 आणि 10 18 आहे ए बी ट्रान्सपोज मॅट्रिक्स. आता बघा बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज करायचं आहे. सो पहिल्यांदा बी ट्रान्सपोज काढून घेऊया. बी ट्रान्सपोज रोजचे कॉलम करा, रोजचे कॉलम 6 आणि 1 0 4 आणि 5 7. तसंच ए ट्रान्सपोज काय येणार, रोजचे कॉलम करा 2 5 6 2 5 6 0 1 2 0 1 2. ओके, बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज करायचं आहे. सो बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू बी मॅट्रिक्स 6 0 5 1 4 7 आणि इंटू त्याला ए ट्रान्सपोज 2 0 5 1 6 आणि 2. 2 बाय 2 मॅट्रिक्स येणार आहे बघा. 6 इंटू 2 12 प्लस 0 इंटू 5 0 प्लस 5 इंटू 6 30. त्यानंतर 6 इंटू 0 0 प्लस 0 इंटू 1 0 प्लस 5 इंटू 2 10. 1 इंटू 2 2 प्लस 4 इंटू 5 20 प्लस 7 इंटू 6 42. त्यानंतर 1 इंटू 0 0 प्लस 4 इंटू 1 4 प्लस 7 इंटू 2 14. ओके, काय येणार 12 प्लस 30 42 0 प्लस 10 10 2 प्लस 42 44 प्लस 20 64 and 4 plus 14 18. This is B transpose A transpose matrix and C both are equal. Okay, therefore thus verified. Thus verified. Okay. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. 2/3 मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे ए ट्रान्सपोज आणि त्याचा ट्रान्सपोज जर घेतला तर तो ए मॅट्रिक्स येतो. ही प्रॉपर्टी आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सची, ते आपल्याला प्रूव्ह करायची आहे. आत्तापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये पण जे आपण व्हेरीफाय केलं त्या सगळ्या ट्रान्सपोजच्या प्रॉपर्टीज होत्या. ओके, तर आता बघा ए ट्रान्सपोज पहिल्यांदा घ्यायचे. सो ए ट्रान्सपोज ए मॅट्रिक्स इथं आहे. ए ट्रान्सपोज काय येणार, रोचे कॉलम करायचे. रो 2 - 3 5 आहे. 2 - 3 5 0 7 - 4 हा झाला ए ट्रान्सपोज. आता याचा परत जर ट्रान्सपोज घेतला तर तो काय येईल, परत रोजचे कॉलम करायचे. हा 2 0 आहे, तो इकडं कॉलम 2 0 -3 7 आहे -3 7 5 - 4 आहे, तो कॉलम करायचा. बघा हाच काय आला पुढं 2 - 3 5 0 7 -4 म्हणजे हा काय ए मॅट्रिक्स आहे. म्हणजे ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल टू काय असतो ए मॅट्रिक्स. ही ट्रान्सपोजची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय बघितलं आणि त्याच्यावरचे जवळजवळ 8 प्रॉब्लेम्स आपण सिम्पल सॉल्व केले. हे
MSBTच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. सो पुन्हा भेटूया मॅट्रिक्सचा पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत थँक्यू.